नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा या कृषी आणि कायदेविषयक माहिती देणाऱ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम या अभ्यासक्रमातील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती घेत आहोत। याच्यामध्ये मागच्या 2 व्हिडिओ मी बनवलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण एकात्मिक तण नियंत्रण कसे करावे याची माहिती घेतलेली आहे। त्याच्यानंतर कोकणातील आंबा या प्रमुख पिकाविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती घेतलेली आहे आणि आताचा हा तिसरा भाग आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण काय बघणार आहोत तर फवारणी करताना कीटकनाशकांची आपण जेव्हा फवारणी करतो त्यावेळेला कोणती काळजी आपण घेतली पाहिजे, किंवा फवारणी करताना एखाद्याला विष बाधा झाली किंवा कीटकनाशकाची बाधा झाली तर काय करायचं याच्याविषयी तपशीलवार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार। तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। सुरू करूया आपली व्हिडिओ। तर मित्रांनो बघा, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते फवारणी करताना पुढील प्रमाणे खबरदारी घेणे आवश्यक आहे। तर फवारणी करताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे, खबरदारी म्हणजेच कोणती काळजी घेतली पाहिजे याच्यामध्ये सुद्धा प्रश्न कसाही असला तरी त्याचं उत्तर सेमच आहे की फवारणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कुठल्या साधनांचा वापर केला पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजेच काय तर बघा या ठिकाणी मागे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय। 1 नंबर बघा, फवारणी करताना पंपाचे नोझल चोक झालेले नसावे। म्हणजे तुम्हाला माहिती की मागच्या टायमाचं काही औषधांचं सोल्युशन तर त्या नळीमध्ये राहिलं, जर फवारणी पंपामध्ये राहिलं तर ते चोकअप होऊन जातात आणि म्हणूनच ते चोक नसावे। औषध वाया न जाता झाडाच्या सर्व भागांवर व पानांच्या दोन्ही बाजूस थांबून राहील एवढीच फवारणी करावी। या ठिकाणी महत्त्वाचं काय तर फवारणी किती करावी याला सुद्धा लिमिट आहे। काही जण तर पूर्ण झाड भिजवून टाकतात, अक्षरशः पूर्ण खाली गळायला लागतं आणि विनाकारण हा औषध फुकट जातो, त्यामुळे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। औषध फवारणी बागेतील सर्व आंब्यांच्या झाडांवर करावी। वेळापत्रकात दिल्याप्रमाणे औषधांचे योग्य प्रमाण घेऊन द्रावण चांगले ढवळून फवारणी करावी। त्याच्यानंतर शिफारस न केलेली कीटकनाशके अथवा इतर रासायनिक द्रव्ये द्रावणात मिसळून फवारणी करू नये। जे रिकमेंडेशन दिलेले आहे म्हणजे जी शिफारस केलेली आहे, आता तुम्हाला सांगितलं की आता कीटकनाशक फवारा, लॅम्बडा सायक्लोथ्रिन तुम्हाला फवारणी करायची आहे। त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल म्हणून आता बुरशी पण वाटते म्हणून बुरशीनाशक टाकताय, तुम्हाला वाटते म्हणून काय त्याच्यामध्ये टाकताय, तर तसं काही करायचं नाही आहे। जे रिकमेंडेशन केलेलं आहे त्याने तेच आपण वापरायचं आहे, त्यानुसारच फवारणी करायची आहे। फवारणी करताना ही खबरदारी आपल्याला घ्यायची आहे। याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो, म्हणजे उत्तर लिहायला अजून थोडं तुम्ही जास्त लिहू शकता। फवारणी करताना कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे ही खबरदारी घेतली आपण की एकमेकात औषधं कोणती मिक्स करायची नाहीत, झाडाला किती फवारणी करायची, काय करायचं, या सगळ्या गोष्टी झाल्या। काळजी कोणती घ्यायची बघा, कीटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहितीपत्रक वाचून खबरदारीचे सर्व सूचनांचे पालन करायचे आहे। म्हणजे लेबलवरती सगळं लिहिलेलं असतं कसं काय करायचं काय नाही, तर ते वाचायचं आहे। बघा, डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वात विषारी, त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो। ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण निरक्षर व्यक्तीसाठी समजण्यासाठी असतात, म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेले कीटकनाशके कमीत कमी विषारी असतात। या ठिकाणी बघा, लाल रंगाचं कीटकनाशक असेल तर तो अत्यंत विषारी असतो आणि तो जपून वापरला पाहिजे, असं या ठिकाणी आपण काळजी घ्यायची आहे। तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये। त्यानंतर पुढे बघा, फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा। त्यासाठी गॉगल्स आपल्याला वापरायचे आहेत। अशा प्रकारचं तुम्ही काय गोष्टी लिहू शकता। तुम्हाला एक 5 मार्काला प्रश्न येणार आहे आणि 5 मार्कामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी इनलिस्ट करू शकता। त्याच्यामध्ये बघा, बाधित व्यक्तीची काळजी कशी घ्यायची। आता एवढं सगळं करून देखील किंवा कुणी काही केलंच नाही आहे, ती सेफ्टी न यूज करता जर फवारणी केली आणि एखाद्याला बाधा झाली त्या इन्सेक्टिसाईडची किंवा कीटकनाशकाची, तर कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर त्याच्यामध्ये बघा, कीटकनाशक पोटात गेल्यास किंवा त्वचा, डोळे, श्वसनेंद्रियाद्वारे विषबाधा होऊ शकते। व्यक्तीस विषबाधा झाल्यास अपघात स्थानापासून दूर न्यावे, त्याच्या अंगावरील कपडे सैल करून बदलावे, रोगाचे अंग बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे व कोरड्या टॉवेलने पुसावे। कीटकनाशक पोटात गेलेले असल्यास
रोग्याला ताबडतोब औकारी करण्याची उपाययोजना करावी. रोग्या म्हणजे कोण? रोग्याला म्हणजे ज्याला विषबाधा झाले तो व्यक्ती. रोग्याला पिण्यासाठी बिडी सिगारेट व तंबाखू देऊ नये. काही लिहितात आता, एखाद्याला विषबाधा झाले त्याला बिडी सिगारेट तंबाखू कोण देईल, तरी पण उत्तर वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण असं लिहू शकतो. तर हा लॉजिकच काय मला पटलेलं नाही. रोग्याला पिण्यासाठी बिडी सिगरेट तंबाखू देऊ नये. एकतर त्याला कीटकनाशक पिऊन तो मेलेला आहे तिथं, आणि त्यात पर त्याला बिडी तंबाखू सिगरेट कोण देईल नेऊन? खतरनाक विषय आहे. पुढे बघा, रोग्याला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे व कपडे सैल करावे. रोग्याला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून घालावे. रोग्याला श्वासोच्छ्वास योग्य रीतीने सुरू आहे का ते तपासावे. रोग्याचा श्वासोच्छ्वास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित रोग्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करावा. रोग्याला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी. रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करू नये. बेशुद्ध रोग्याला काही खाऊ घालायचे प्रयत्न करू नये. रोग्याला त्वरित कीटकनाशकांच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांकडे घेऊन जावे. डॉक्टरांच्या निगराणीत उपचार करावे. रोगी बरा झाल्यावर त्याची पूर्णतः वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. या ठिकाणी अधिक माहिती करता कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ तसेच वैद्यकीय डॉक्टर यांचे संपर्क साधावा. अशा प्रकारची आपल्याला काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता किंवा नोट्समध्ये मी देणारच आहे तुम्हाला की या सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारची काळजी आपल्याला घ्यायची आहे कीटकनाशक फवारणी करताना किंवा कीटकनाशकांची बाधा एखाद्या व्यक्तीला झाल्याच्या नंतर. अशा प्रकारची खबरदारी, अशा प्रकारची काळजी आपण घ्यायची. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढचा एक प्रश्न समजावून सांगणार आहे. मागच्या 2 व्हिडिओ आपल्या झालेले आहेत आणि ही तिसरी व्हिडिओ आहे. तर निश्चितच तुम्हाला या व्हिडिओ कशा वाटतात आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.